नमस्कार. तर आज आपण आलो आहोत ठाण्यामध्ये आणि आता आपण बघणार आहोत निसर्ग गार्डन आणि माझ्यासोबत आहे इकडे सूरज. तर मी इले गार्डनला आणि माझ्यासमोर टाल चिपले जात होते आणि थैसून मी निसर्ग गार्डनच्या गेट जवळ इलय आणि आता गेटमधून आत जाऊया. आत जाताच बघले तर ह्या कायदा माका जमत नव्हता. तर सूरज मागना सांगत होतो पाय ठेव, ह्या कर, ता कर. पायाक जोर दे, पायाक जोर दे. मी ह्या करू केला तसंच मी पुढच्या ह्याच्यावर पण माझा जोर काढू गेलो आणि माझा आत्मविश्वास जागो झालो आणि मी माझा बघून सूरज पण करूक लागलो आणि सूरजाक मी दाखवूक लागलो की कशी बॉडी बनता ती. आणि त्याच्यानंतर ह्या काही ती पायंडला मारूक मला जमत नव्हती, मेलय हसून हसून. आणि त्याच्या पुढे जातोय तर सूरज इकडं अंगठी बनवी होतो चाप्याच्या फुलाची आणि ही बघा अंगठी झाली या. आणि आता पुढे जाऊया, म्हटलं गार्डन बघूया. गार्डन बघितला आणि गार्डनातली आता झाडं बघूया म्हणून इकडनं माझी रॉयल एंट्री पुढच्या भागात झाली. तर पुढे मोठी मोठी आणि झाडं होती. ह्या झाड मागून आठवण झाली की ठाण्यात एवढा मोठा झाड अजून उरलाच कसा. आणि इकडे बघता होतं ही मस्त मस्त अशी फुलं बघूक गावली. म्हटलं गावची आठवण झाली. गावात फुलं नाही पण मुंबई तरी फुलं बघितली. आणि ह्या रवयेचा झाड बघून माका माझ्या लग्नाची आठवण झाली. परत मंडपामध्ये बांधूचे की काय. आणि एवढसून पुढे गेलोय आणि थैसून पुढे जाता तर म्हटलं झोपाळ्यावर जरा बरेच दिवसांनी झोके घेऊया. पण मी पण गप्पने झोपाळ्यावर बसले आणि मोठे मोठे झोके येऊ लागले. जरा बरा वाटला, लहान झाले असं मला फील झाला. आणि पुढे बघते चाप्या झाड, आता वाडीची पूजा जवळ येतात तर चाप्याची फुलं हैसून नेऊ की काय असं माझा विचार चालतो. तेवढ्या तिकडे बघते तर दोन कोणते अंगात किडे असणारे फोटोग्राफर इकडे फोटो काढे होते. आणि पुढे जाता जाता तर ही झाडं बघितलंय आणि आता आम्ही घरी जाऊच्या प्रवासात निघाला. तुमका ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.